ज्या वेळेस गरज नसताना तुम्ही लाईट घालवता आमच्याकडे, ऐका बारीक ऐका व्यवस्थित, ज्या वेळेस म्हणजे तुमच्या काहीतरी पर्सनल गोष्टींसाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टींसाठी तुम्ही लाईट घालवली, त्यात माझा काय संबंध आहे? मी पैसे भरतोय का नाही भरतोय? तुम्ही माझी लाईट कशासाठी घालवताय? माझं लाईटीच्या जीवावरती जर काम होत असेल, माझ्या घरामध्ये लाईटवर जर सगळं चालत असेल, तर तुम्ही माझी लाईट कट केली म्हणजे मी मायनसला गेलो का नाही? आज मी तुम्हाला सांगतोय, एखादी लाईट गेली घालवली तुम्ही शहरामध्ये, झेरॉक्स मिळतोय 2 किंवा 5 रुपयाला, तो झेरॉक्स आम्हाला 10 रुपयाला घ्यायला लागतोय. ह्यात नुकसान कुणाचं आहे? तुमचं आहे का आमचं आहे? अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या. मग तुम्ही सुविधा द्या ना तशा, काहीतरी तुम्ही त्याचा बेनिफिट द्या आम्हाला, की बाबा ह्या टायमाला आम्ही पर्सनल कामासाठी किंवा इतर कुठल्या जर गोष्टीसाठी आम्ही लाईट घालवतोय, त्याच्यासाठी ही जी कोणी ग्राहक आहेत त्यांना ही आम्ही सवलत देतोय. अशी काहीतरी सवलत द्या ना तुम्ही. तुम्हाला स्मार्ट मीटर बसवायचे आहे, तुम्हाला सगळं करून घ्यायचं, मग ह्या गोष्टी का नको आहेत? आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची. स्मार्ट मीटर ही स्मार्ट मीटर आहे, ह्याच्या इथं अशाची भानगड आहे ही. आता जसं तुम्ही सांगताय ना की ती कुठं लिकेज, कुठं काही इंटिमेशन, ती कॅमेरा नाही आहे, ती अशी ह्याची म्हणजे रेंजची लाईट आहे, ती अशा बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही समजावून सांगायच्या. आणि नुसतं आम्हालाच नाही तर प्रत्येक ग्राहकाला सांगायचं. ग्राहक तुम्हाला पैसे, तुम्ही त्याच्याकडून बिल घेताय, पैसे घेताय का नाही, का फुकट लाईट देताय त्याला? मग तुम्ही हे सांगणं गरजेचं आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही मीटर बसवताना प्रत्येकाला सांगा की तुमच्या घरी आम्ही मीटर बसवतोय. तुमचं तुम्ही यायचं आणि एखाद्या दादागिरी सारखं प्रकार करून येऊन परस्पर लाईट मीटर बसवून जायचं नाही. इंटिमेशन कल्पना दिली जाते. आज आमच्या इथं बसवलंय, जाऊ दे चला, आम्ही एक सुज्ञानी लोक आहे, आम्ही सोडून दिला विषय. मी तुम्हाला मगाशी आडवं लावलं, माझ्या घरातनं 10 तोळं सोनं गेले, तुम्ही मीटर बसवायला आल्यावर काय करणार आहे तुम्ही? मला सांगा तुम्ही काय करणार आहे? मी आता जाऊन तुमच्यावर गुन्हा दाखल केला. अहो कुठे दिल्यावर बसवले तो तुम्ही, असं का म्हणाला? बसवले इश्यू व्हायला नको. तुम्ही म्हणताय घ्यायला येत नाही, रिडिंग घ्यायची गरज नाही. आता सध्या जर सब डिव्हिजनच्या अंतर्गत 70 ते 72% मीटर बदलून झालेले आहेत. उर्वरित 30% मीटर बदलणं प्रोसेसमध्ये आहे. नजीकच्या महिना 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 30% मीटर बदलून होणार आहे. तर ग्राहकाची गैरसोय नको म्हणून वरिष्ठ कार्यालयाने पूर्ण मीटरचे रिडिंग घेण्याची इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी दिलेले आहे. ज्यावेळी 100% मीटर बसून होतील त्यावेळेस रिडिंग एजन्सी ही पूर्णतः बंद होणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच रिडिंग यायचं प्रोव्हिजन आहे. ह्याचा फायदा असा होणार आहे की बऱ्याच ग्राहकांचे मीटर आतमध्ये, काही लोकांचे उंचीवरते, आणखी काही लोकांचं कंपाऊंड असतं, कंपाऊंडच्या आतमध्ये मीटर असतो, कोणी राहत असतं नसतं, त्यामुळे रिडिंग होत नाही. त्यामुळे अवाजवी बिलं त्यांना जायची की जी रिडिंग नुसार नव्हती आणि पुन्हा त्याचा दुरुस्तीचा विषय यायचा. तर आता जे आम्ही 70% ह्या ठिकाणी मीटर बसवलेले आहेत बरं का सर, तर 70% मीटरपैकी कोणत्याही ग्राहकाची माझं ह्या रिडिंग प्रमाणे बिल चुकलंय अशी कुणाही तक्रार ऑफिसला आलेली नाही. आणि ज्यावेळेस हे मीटर 100% होतील त्यावेळेस ग्राहकाला त्याच्या रिडिंग प्रमाणेच ते बिल जाणार आहे. त्यामुळे बिल दुरुस्ती हा जो विषय आहे, हा बिल दुरुस्ती हा पूर्णपणे विषय हा संपणार आहे. सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आणखी एक वाढीव बिलाचा काही विषय जे पिक्चरमध्ये येतात, जे स्मार्ट मीटरशी निगडीत असतात, तर त्याच्यामध्ये ग्राहकाने आपलं अर्थिंग प्रॉपर आहे का ह्याची याला तपासणी करून घ्यावी. एखाद्या ग्राहकाला जर वाटत असेल की बाबा माझं बिल माझ्या पूर्वीच्या वापरापेक्षा जास्त येते, तर शासनाने एक परिपत्रकामध्ये त्याचं नमूद केलेलं आहे की बाबा हा जो मीटर आहे ह्या मीटरच्या सिरीजमध्ये अजून एक दुसरा मीटर बसवून दिला जाईल. दोन्ही मीटरच्या ज्यावेळेस बसून जातील तेव्हा दोन्ही मीटरची रिडिंग त्या ठिकाणी घ्यायची. 8 दिवस वापर करायचा, 7 दिवस वापर करायचा, पुन्हा दोन्ही मीटरची रिडिंग घ्यायची. किती युनिटची तफावत येते बघायचं. तर तफावत जर मेजर असेल तर तो आपण समजू शकतो की बाबा काहीतरी दोन्ही मीटर मध्ये फरक आलेला आहे आणि तो दुरुस्तीशी निगडीत आहे, तांत्रिक बिघाडाशी निगडीत आहे. आणि दोन्ही मीटर मध्ये जर कोणत्याही प्रकारचा जर फरक जर नाही आढळून आला तर मग हाही मीटर आणि तोही मीटर दोन्ही मीटर ते बरोबर आहे. नमस्कार, मी शाखा अभियंता सचिन माळी, शाखा कार्यालय जत पश्चिम, उपविभाग जत. हा जो माझ्या हातात दिसत आहे हा स्मार्ट मीटर आहे. हा मीटर हा जिनस कंपनीचा मीटर आहे. ह्याच्यामध्ये एक 4 प्रकारच्या LED दिलेल्या आहेत. या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे. ह्याची माहिती सांगण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॅमेरा जो बाबा हा मीटर लावल्यानंतर रेकॉर्ड करत अशी कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये काही नाहीये. ती जी काही
माध्यमातून जी प्रसार माध्यमातून बाहेर पडत आहे ती अत्यंत चुकीची माहिती आहे. कॅमेराचा आणि ह्या मीटरशी कोणत्याही प्रकारचा आणि कसलाही संबंध मुळात नाहीये. ह्याच्यामध्ये ही पहिली जी लाईट आहे त्याच्यावरती स्टेटस ठेवलेला आहे. तर एक कम्युनिकेशन चालू आहे किंवा नाहीये, मीटरमध्ये कम्युनिकेशन चालू आहे किंवा नाही, ही लाईट जर चालू असेल तर ओळखायचं की कम्युनिकेशन पोर्ट हा ह्या मीटरचा चालू आहे. दुसरं जे आहे की बा TX/RX ट्रान्समिशन रिसिव्हिंग, तर हे कम्युनिकेशनचा पोर्ट आहे. म्हणजे ऑटोमॅटिक हा मीटरमधून ऑटोमॅटिक रिडिंग येतं. तर हा पोर्ट हे तर एलईडी चालू असेल तर बायडायरेक्शनल कम्युनिकेशन हे चालू आहे. त्याच्यानंतर या बाजूला खालच्या बाजूला एक येतं, त्याच्या खालच्या बाजूला फेज दिलेला आहे. जर मीटरला सप्लाय चालू आहे, लाईट गेलेली नाहीये, तर हा फेज हा कंटिन्युअसली चालू राहणार. तर ह्या तिन्ही इंडिकेशनचा आणखी आपण जो वापर करतो त्या इंडिकेशनचा काही कुठल्याही प्रकारचा तसा संबंध नाहीये. आपण जो वीज वापर करतो तर त्यासाठी ह्यातलं महत्वाचं इंडिकेशन कोणतं, तर हे जे इंडिकेशन आहे त्याच्या खाली CAL लिहिलेलं आहे आणि पुढे 3200 इम्पल्सेस पर किलोवॅट जे लिहिलेलं आहे हे आपल्या दृष्टिकोनातून, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं इंडिकेशन म्हटलं तरी हरकत नाही. जर जसं आपलं लोड कनेक्टेड लोड असेल, आपण वापर चालू केला, तर हे जे इंडिकेशन आहे जे ज्याच्या समोर 3200 इम्पल्सेस पर किलोवॅट लिहिलेलं आहे हे ब्लिंक व्हायला चालू होतं. ज्याचा वापर जास्त असेल तर थोडंसं जास्त गतीनं, ज्याचा वापर कमी आहे त्याचं कमी गतीनं, आणि आपण जर मेन स्विच जर बंद करून ठेवलं तर हे बघितलं तर हे इंडिकेशन बंद होऊन जाणार, कारण ते इंडिकेशन पूर्णतः वापरावरती अवलंबून आहे. ज्यावेळेस 3200 पल्सेस इथं शो होतील तर ऑटोमॅटिकली या डिस्प्लेवरती एक kWh असं युनिट आपल्याला डिस्प्ले होतं. त्यामुळं प्रामुख्याने मला असं सांगायचं होतं की बाबा ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नाहीये. जरी या 3 लाईट चालू जरी राहिल्या तरी ह्याचा वापरावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाहीये. जर आणखी हे चौथं जे आहे इंडिकेशन हे आपल्या वीज वापराशी निगडीत आहे. या ठिकाणी काळं बटन दिलेलं आहे, कांबळे साहेबांनी सांगितले की याचाही तुम्ही उल्लेख करा. ह्याच्यामध्ये हे बटन दाबल्यानंतर हे बॅटरी स्टोरेजचं बल्ब आहे, सॉरी एक पुश बटन आहे. तर चुकून काही कारणास्तव जो इनकमिंग सप्लाय जर गेला असेल तर एक मिनिमम बॅटरी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. हे बटन दाबल्यानंतर तुमचा डिस्प्ले काही वेळेसाठी, काही मिनिटासाठी तो चालू राहतो. आणि हा आमचा ऑप्टिकल पोर्ट आहे. जर काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला ह्याच्यातून ही रिडिंग घेता येऊ शकतं जर इथं जर प्रॉब्लेम आला तर. त्यामुळं माझी विनंती आहे की बाबा प्रसार माध्यमातून याला कॅमेरा बसवलेला आहे, ही जी बातमी प्रसारित होत आहे ती अत्यंत चुकीची बातमी आहे. हा स्मार्ट मीटर ग्राहकाच्या निगडीतून, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून, महावितरण कंपनीच्या दृष्टिकोनातून आणि एक ट्रान्सपरन्सी म्हणून हा खूप महत्वाचा मीटर आहे. या मीटरच्या सोबतच एक ग्राहकासाठी एक महावितरण ऍप ही डेव्हलप केलेला आहे. ते ऍप ग्राहकाने इन्स्टॉल करून घेतल्यानंतर आपला जो काही वापर आहे तो तासाला आपला किती वापर होत आहे तो ग्राहकाला घर बसल्यास त्या ठिकाणी त्याचं सगळं त्याला माहिती समजणार आहे. सध्या व्होल्टेज किती आहे, आपण किती किलोवॅट लोड वापरलेला आहे, आपला करंट किती चाललेला आहे, सगळी तांत्रिक माहिती जी ऑफिसला ज्या ट्रान्समिशन मोड मार्फत जी उपलब्ध होत आहे ती सेम माहिती ग्राहकालाही उपलब्ध होत आहे. सोबत CA रेग्युलेशन 2019, CA रेग्युलेशन 2022 नुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या नुसार हे स्मार्ट मीटर बसवणं थोडं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. शिवाय हा स्मार्ट मीटर हा TOD मीटर आहे, महत्वाचा आहे. तर हा TOD मीटर असल्यामुळे जुने मीटर होते ते TOD मीटर नव्हते, हा स्मार्ट मीटर हा TOD मीटर आहे. त्यामुळे टाइम ऑफ डे मीटर असल्यामुळं आता सध्या सोलरचे जनरेशन जे आहे ते सकाळी 9 ते 5 या काळामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतं आणि कोणतीही वस्तू जास्त मुबलक प्रमाणामध्ये होती तेव्हा ती स्वस्त होती. तर हा टाइम ऑफ डे मीटर असल्यामुळं सकाळी 9 ते संध्याकाळी 5चा किती युनिटचा वापर झाला तर ह्या मीटरमध्ये ती क्षमता आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक युनिटला 85 पैशाची सूट, की जे युनिट सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये वापरले जाणार आहेत तर त्यांना तेवढी सूट ही महाराष्ट्र शासनाकडे देण्यात आलेली आहे. आणि ती सूट मिळण्यासाठी TOD मीटर आवश्यक आहे, म्हणूनच हा स्मार्ट मीटर आहे. अशी अजून म्हणजे कसं आहे माहिती का, आता आमच्या इथे बसवलेला स्मार्ट मीटर वेगळा, अशा किती कंपन्या येत्या की त्या वेगवेगळ्या पद्धतीने स्मार्ट मीटर आहेत. आता तुम्ही दाखवलं की सोडून अजून किती प्रकारचे स्मार्ट मीटर बसवले गेले, 4 ते 5 कंपनी. 4 ते 5 म्हणजे कसं होईल माहिती आहे का, हे दाखवलंय आणि एखाद्याला म्हटलं की माझ्या इथं वेगळ्या प्रकारचा मीटर आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.